Let's welcome our new guests with a round of applause. Here are they, Dungraj Bhosle and Dhairishil Vanzare. काय सर? Go there. तिकडे का? हा. हा हा. माहिती ना खवाय. बेस्ट ऑफ लक, बेस्ट ऑफ लक. थांबतो तिकडे सर. हमारे स्कूल को ये जानकर बड़ी खुशी होगी. आप बताइए, आपके गांव में बिजली ना होने के बावजूद आपने पढ़ाई कैसे की? माइक प्लीज. आई खाली हातात पकड. माइक चेक. 1 2 3 माइक चेक. आज घूमते 1 2 3 हेलो. हम सब सुनने के लिए बेकरार हैं. अपना एक्सपीरियंस बताइए प्लीज. तर इथं जमल्या सर्व हॉस्टेलवासियांचे आम्हा दोघांकडून हार्दिक हार्दिक स्वागत. टाळ्या. जरा अब वो ऐसा है कि हम महाराष्ट्र के सातारा जिले के छोटे से गांव में से यहाँ आए हैं. अब छोटा गांव है पर लय भारी एकदम मस्त है. ओ मराठीत बोलू का? मराठी हो, हिंदी नाही जमत आहे. प्लीज. प्लीज. स्टाईल मस्त आहे. तर तुमच्या शाळेने आम्हाला इथं येऊन शिकण्याची संधी दिली याबद्दल या शाळेचे लाख लाख आभार. आणि आता इथं आल्यावर इथल्या सर्वांगीण विकासाची जिम्मेदारी आमची आहे. टाळ्या. आता काय सांगू तुम्हाला, इथं येणं आमच्यासाठी सोपं नव्हतं. बाय डुंगराज, आ अभ्यासाबद्दल सांग ना. अभ्यासाबद्दल. हा. टाळ्या. हे घे, बोल. मी आहे, बोल. त्याचं कसं आहे ना की गावाकडे लाईट नसल्या की आम्ही मोबाईलचा टॉर्च ऑन करायचो आणि आरशावर मारायचो. आणि मग एका आरशाच्या तुकड्यावर लाईट मारला की आपोआप शेट केलेल्या काचांवर पडायचा आणि घरभर प्रकाश पसरायचा. आणि मग करायचा अभ्यास. इकडे दे. टाळ्या. एवढं बोलून आम्ही आमचे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. प्लीज. प्लीज. कॅमेरामॅन No! Before I let them hear, they must obey the rules. सर हिंदी में बताओगे? वो क्या है कि मेरा वो अंग्रेजी का पूरा वो मैं प्राथमिक स्कूल का टीचर हूँ ना, भूगोल का. इस स्कूल में मोबाइल फोन इस्तेमाल करने की इजाजत नहीं है. हाँ. तो वैसे चुकी होगी उनकी, तो मैं माफी मांगता हूँ ना. बात आपके माफी मांगने की नहीं है, बात है डिसिप्लिन की. हाँ बराबर है आपका भी. बाहर. हाँ. बाहर हमारी एक रेप्यूटेशन है. हाँ. जब से ये स्कूल और हॉस्टल बनाया है तब से हमने वो कायम रखा है. हाँ. मैं समझाता हूँ ना उनको. काय रे, कळलं ना? यहां से पढ़कर बाहर निकलने वाला हर स्टूडेंट सोसाइटी में नाम कमा रहा है. और ऐसी सफलता सिर्फ यहाँ के डिसिप्लिन की वजह से ही आई है. हाँ. हमने भी प्रयत्न ढुंग्या, आने का प्रयत्न ती किया बंदूक है. बघ कसली भारी आहे.
मरू दे बंदूक ती, माझी गोळी सुटायला आली इथं. ओके सो बॉयज, कैसा लगा यहाँ आकर? मुद्दा आले मला जाम. हाँ? नहीं मेरे को लगा है तो मैं कबीर लवकर चल. मी बिझी आहे. अरे प्रिंट काय काढत बसलायस? स्वतःची रूम बघ आधी. का काय झालं? अरे तुझ्या रूम मध्ये त्या 2 नमुन्यांना शिफ्ट केलंय. तुझी रूम शेअर करायला सांगितली आहे त्यांना. व्हॉट? काय चालू आहे इथे? गृहप्रवेश करतोय. बसा. हा आधी खाली उतर चल. हे सांगणार तू कोण? ही रूम माझी आहे. आता आमची बी आहे. हा, आम्ही ज्या शेतात हाकतो ना ते शेत बी सोडत नाही. इथं फक्त रूम आहे. म्हणजे तुमच्या प्रिन्सिपलनं धाडलंय आम्हाला. हा मी तुमची प्रिन्सिपल सरांकडेच कंप्लेंट करतो. हा जा जा जा. त्यांना म्हणाव गाद्या कमी आहेत. त्यांना म्हणाव गाद्या पाठवा. हे भिंतीवर काय करत होतास तू? आता तुझ्याकडे चिटकवलं म्हणल्यावर इथं पण पाहिजे ना. हे बघ, गप्पी मासे पाळा, हिवताप टाळा. हिवताप म्हणजे मलेरिया. मलेरिया म्हणजे काय असते? असं एखादा मासला ना असं कसं मी वाटेल ना. तुमच्या सोबत राहणार नाहीये. जा तसं बी कोण थांबवते इथं? तीन तिकडा काम बिगडा होतोय. जा होय. बाहेर हो. बॅगा आता नाही आणणार. गुमान बॅगा आत आण. नाही आणणार. कसे त्या बॅगा टाकल्या ना त्याला इजा होत नाही. तुला असा टाकला ना लय इजा होईल. काय उगा डोक्याची आई करू ना. काय रे? काय चाललंय? मंदार सर हे दोघे माझ्या रूम मध्ये राहत आहेत. हॉस्टेलमध्ये तुझीच रूम मोठी आहे ना, म्हणून या दोघांना इथेच ठेवावं लागणार. तुम्ही इथलं गुरुजी आहे? एवढे चिकन आहे? आमच्या गावाकडचे गुरुजी आहेत ना ते थोबाडा नशानाच्या गावर आहेत. ऍडजस्ट. तर हा काय? हिवताप म्हणजे मलेरिया. मलेरिया झाला घ्या घालून. अय. गाद्या. हा ऐ, काय? तू कोण? शिपाय. मग सैन्यात जा. इथं काय करतोय? जपून. ए चल चल. चल. तर म्या धैर्या. अनुम्या ढुंग्या. नाम तो सुनाई होगा. हाँ? आज खुश तो बहुत होगी तुम. हाय. ए वाटाण्या, इथं का जमलीत सगळी? सगळे लोक इकडेच जेवण जेवतात. लग्नाची पंगतच वाटतीये बघ. अमन नवरी मुलगी कुठं दिसना. अरे याड्या, आधी वरू पोट आणि मग हातात घेऊ. तुला माझ्या मनातलं कळतं दोस्ता. काट तिथून घ्यायची. तू कोण? वॉचमन. मग लायकीत राहायचा. एवढे शवयात एवढा माज. अय मास्क करा वय नाही. चरबी लागती आणि ते आमच्याकडे खूप आहे. तुझे हात तंबाखू मळून झिजलेत की? जाओ. नया मेहमान इधर आओ. इधर आओ.
ए बस शिडाऊन काय भाजी चिकन आहे काय चल जेवण घेऊ हा ओलेव ओलेव देव काय देव आता लेव लेव हा? हे गे रे वाढ कोण गाव बे कुठून आला तुम्ही का पोरगी येतो तुझी वाढ पोळी द्या रे अजून वाडा दे रे भात द्या अजून त्याला भाजी दे. सोडा मी घेतो पटपट पटपट तुम्ही काय अजून हळूहळू देता अरे, टाक ना चल चल आता कुठं बसायचं इथं हा उठ उठ इकडे हाणूया आता ही जागा झाली बस इथं करा निवांत घाल लय आपल्याकडे हा हा Good evening, sir. Students. Yes, sir. Finish your dinner within 10 minutes. Okay? ए गुरुजी मराठीचा आम्हाला कळत नाही इंग्लिश मध्ये 10 मिनिटात जेवण संपवा पटकन. 10 मिनिटच आहे संपवलो ए पटकन खा चल 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 बच्चे के जानवर है कितना खाए ए 10 मिनिटं संपायला 1 मिनिट बाकी आहे वाढ पटकन चल ये बचाया ये खा ले भस्म्यारोग झाल्यासारखे खात होते. रोहनची चपाती पण ढापली त्यांनी आणि मेस मधलं सगळं जेवण संपवलं. तू काही म्हण मला त्यांचा इंट्रो फारच आवडलाय. अरे पण असली मुलं अरे खूप सॉलिड आहेत ती. अशी जेवणावरून आणि पोरींवरून त्यांची नजरच हटत नव्हती. त्यांची भाषा ऐकलीस? हो ना यार, किती घाणघाण शिव्या देतात ते. त्यांच्या अंगाचाही खूप वास येत होता यार. गावठी कुठचे मला अजिबात आवडले नाहीत दोघे. मलाही. त्यात आपल्या बरोबर इथे हॉस्टेलमध्ये. हो ना. स्कॉलरशिप पण ह्यांनाच द्यायची होती. नाहीतर काय. अरे काही दिवस आपल्याला यांना झेलावं लागणार. अरे हा, पण आपलं नशीब चांगलं आहे की ते आपल्या रूम मध्ये नाही आहेत. नाहीतर काय. पण कबीरचं काय? आता कबीरची वाट लागणार. सो बाकी वो नए लड़के घुल मिल गए. हा म्हणजे त्यांच्या आणि आपल्या हॉस्टेलच्या स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मध्ये तसा फरक आहे ना. बरंच काही वेगळं आहे त्यांच्यासाठी, सगळं नवीन आहे. थोडा वेळ लागेल. वो तो है, एजुकेशन के स्टैंडर्ड के फर्क को समझना होगा. मला फक्त एवढंच म्हणजे एवढंच टेन्शन आहे की त्या मुलांमुळे कबीरच्या अभ्यासावर काही परिणाम नको व्हायला. आय मीन आपल्या